एका संख्येच्या 1/7मधून 7 वजा केले असता उत्तर 7 येते, तर ती संख्या कोणती? तर या गणितात बघा कशी मांडणी करून घ्यायची. एका संख्येच्या म्हटले त्यासाठी काय म्हणायचं? यक्स. त्याच्यात काय म्हटलेत? एका संख्येच्या 1/7मधून म्हणजेच त्याला गुणवले 1/7. काय केले असता? 7 वजा केले असता. मग काय करायचे? -7. उत्तर काय येते? 7 येते. म्हणजेच बरोबर 7 येते. तर कसे मांडणं होणार? यक्सच्या 1/7मधून -7 केले असता उत्तर काय येते? 7. अशी ही मांडणी करून घ्यायची आणि यक्सची किंमत काढायची. तर बघा आता हे -7 इकडं बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला वळवताना काय होतात? +7 होतात. मग इथे काय झाले? हे 7 + 7 या साईडला काय राहिलं? यक्स गुणले 1/7. आता x तेवढं इकडे ठेवून बाकीच्या सर्व संख्या काय करायच्या आहेत? इकडं वळवायच्या आहेत. तर बघा 7 + 7 गुणले बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला जाताना अंशाचा छेद होतो आणि छेदाचा अंश होतो. म्हणून हे 7 काय जाणार? अंशस्थानी आणि 1 येणार छेदस्थानी. आता हे 7 + 7 किती झाले? 14 आणि 7/1 म्हणजेच काय? 7/1 म्हणजेच काय येतात? 7. आता 14 × 7 = 98. तर ती संख्या कोणती? 98. म्हणजेच 98च्या 1/7मधनं 7 वजा केले असता उत्तर 7 येते. थँक्यू.